साधू जिथे राहतो तिथे त्याचं घर असतं. चैतन्य महाप्रभूचे शिष्य होते सनातन गोस्वामी. 21 वर्ष वृक्षाखाली राहिले, 21 वर्ष रमणरेतीत लोळत राहिले. आज या त्या झाडाखाली, आज उद्या त्या झाडाखाली, परवा त्या झाडाखाली. एका झाडाखाली 3 दिवसाच्या वरती कुठेच राहिले नाही. या झाडाखाली मी जर जास्त दिवस राहिलो तर उद्या मला असं वाटेल हे झाड माझं आहे, या झाडाखालची जागा माझी आहे. अरे कथेमध्ये लोक येतात, हे कुणाकाला चिमटे घेतात, माझ्या जागेवर कसं काय बसला, जागा कोणाची आहे? तुझी जागा आहे का? तू तर आजच आला, लागला दुसऱ्याला चिमटे घ्यायला जागेसाठी. अरे जागेसाठी, जमिनीसाठीच आजपर्यंत युद्ध झाले, जमिनीसाठी सर्व काही झालं आजपर्यंत. जमीन खतरनाक नाही, पण जमिनीवरती राहणारे लोक खतरनाक असतात. साधूच्या जीवनामध्ये जमिनीचं जरूर मूल्य आहे, पण आसक्ती नाही. जमिनीचं मूल्य आहे त्यांच्या जीवनात, पण आसक्ती नाही. वयाचे 21 वर्ष सनातन गोस्वामी वृक्षाखाली निवास केला. त्याग, जिवंत त्याग आहे, चालता बोलता त्याग. त्यांचे चरित्र आज नुसत्या गोष्टी होऊन राहिलेल्या आहेत. आज भागवत नुसतं गोष्टीच्या स्वरूपात उरलेलं आहे. सुखदेवासारखा परमहंस कोठे पाहायला मिळतो? डोंगरीजी महाराज मध्ये आम्ही, महाराजांच्या मध्ये ते परमहंस आम्ही अनुभवले. महाराज असे विरक्त पुरुष होते. मी दिल्लीमध्ये शिकत असताना राम मैदानावर त्यांची कथा होती आणि दिल्लीचा खूप श्रीमंत शेठ होता. त्यांनी आग्रह केला की आमच्या घरी राहा. महाराज म्हणाले तुझ्या विनंतीचा सन्मान करतो, पण बाबा मी कोणाच्या घरी नाही जाऊ शकत. तुझ्या घराच्या बाजूला पुढे जमीन असेल तर छोटीशी झोपडी बनवून ठेव, तिच्यात राहील. विशाल बंगला त्यांनी इतकी तयारी केली. महाराज गवताच्या झोपडीत राहिले 7 दिवस. आणि आम्ही यमुनेच्या काठावरच, मी तिथं राहतो, तो आश्रम होता. रोज सकाळी यमुना स्नानाला यायचे. ते यमुनेचं पाणी पायासारखं सुद्धा नव्हतं, त्याच्यात महाराज स्नान करायचे. ही निष्ठा आहे, ही वैष्णव निष्ठा आहे. काय गंगा गंगा नाही, जमुना जमुना नाही, गंगा जल नाही, जमुना जल नाही. काय यमुना महाराणी आहे. महाराजांची निष्ठा होती. आमच्या शेजारीची एक सुत्रेशाह बाबाचा आश्रम होता. पाकिस्तानी संत होते. राष्ट्राची फाळणी झाल्यानंतर ते पाकिस्तानामध्ये येऊन तिथून इथं त्यांनी दिल्लीत आश्रम बांधला. सुत्रेशाहची गादी म्हणून आमच्या भिंतीला, म्हणजे जवळ 2-3 मकान सोडले की तो आश्रम. तिथं त्यांना बोलवलं, महाराजांना आमंत्रित केलं आणि महाराजांच्या समोर बदाम, पिस्ते, असे सर्व ड्रायफ्रूट जे असतात सर्व असे टोपलेची टोपले सजवून ठेवले की आल्यानंतर घेतील, अर्पण करायचे. डोंगरेजी महाराजांना बसायला गादी टाकली होती. महाराजांनी काय केलं, जसे ते आले तसे जमिनीवरती बसले. सुत्रेशाह बाबा जिवंत होते. मी सुद्धा त्यांच्याकडे 2 महिने राहिला होतो. फार मोठे तत्ववेत्ता संत होते. महाराज आपके लिए आसन बिछाया है, आसन पर बिराजी. डोंगरी महाराजांनी म्हटलं, तुमच्यासारख्या महान साधूच्या पुढे मी काय आसनावर बसू? माझी लायकी नाही. जिथे आहे तिथे ठीक आहे. आसनासाठी काही कमी भांडणं आहेत का? आसनासाठी गादी आहेत, मठ आहेत, मंदिर आहेत, इकडे आश्रम आहे. जमीन खतरनाक आहे, आसन त्याच्याही पेक्षा खतरनाक आहे. फार कठीण आहे बा. प्रत्येकाला वाचता आपल्याला आसन मिळालं पाहिजे. मला वाटलं खतरनाक आसन आपल्यालाही त्रास देईल म्हणून मी आसन ठेवतच नसतो. डोकं जिथं मला बसवते तिथं बसत असतो. आसनावर बसू का कशावर बसू? आनंद आहे आपल्या यज्ञावर, काही चिंता करू नका. ध्रुवाचं चरित्र आपण पाहत आहे, थोडक्यात पाहायचंय. ज्यावेळी डोंगरजी महाराजांचं वैष्णवत्व सांगत होतो, महाराज तिथे राहायचे. सुत्रेशाहच्या मंदिरात आले.
हात जोडून असे म्हणाले की माझा सन्मान आपण केला मान्य आहे. हे सर्व जिथेही विद्यार्थी शिकत असतील हे सर्व फळ फ्रूट विद्यार्थ्यांना नेऊन वाटून द्या. त्यांना ताकदीची आवश्यकता आहे, त्यांना अध्ययन करावं लागतं. मला काय करायचं, मी वृद्ध आहे, मला कुठे कुस्त्या करायच्या आता, हे खाऊ काय. साधूचं जीवन आहे. ध्रुव चरित्र. ध्रुव आईनं खूप समजूत घातली. आई म्हणाली, बाळा राजमहालातून आपण बहिष्कृत आहोत, राजा आपल्याला स्वीकारायला तयार नाही. अगं तुला स्वीकारायला तयार नाही, मी काय पाप केलं, मला महाराजांना भेटायचंय. जसे ध्रुव भेटायला गेले, राजा उत्तमाला, सुरुचीचा पुत्र उत्तम होता, त्याला मांडीवरती घेऊन खेळवत होते. तेवढ्या ध्रुव गेला आणि बाबांचा प्रेमानं पाय धरला आणि मांडीवर चढायचा प्रयत्न केला. सुरुचीनं सावत्राईनं काहीतरी इशारा केल्याबरोबर पायानेच बाजूला फेकून दिला. आणि फेकून दिल्यानंतर ध्रुवाच्या सुकोमल अंधकरणावरती फार मोठा आघात झाला. ध्रुव स्वतःच्या आईकडे आले. सांगितलं, आई असं असं त्या ठिकाणी महाराजांनी माझ्या प्रती असे केलं, आता मी काय करू. सांगितलं, बाळ अशा वडिलाच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न कर. जो कधी कोणाचा अभेर करत नाही, कोणाचा अपमान करत नाही. अगं असा बाप कुठे असेल, सांगितलं अरण्यात राहतो. मग मला अरण्यात जायचं आहे. छोटस बाळ अरण्यात जाण्याची गोष्ट करत आहे. आईला खूप दुःख झालं. बाळा तू नाही का मोठा झाल्यानंतर मी स्वतः तुला अरण्यात पाठवेन. आता लहान आहेस. हिंस्र पशु असतात, वाघ असतात, सिंह असतात, लांडगे असतात, वनातले कुत्रे असतात, हत्ती असतात, काय काय असतं. आई तू मला नेहमी सांगते की नाही, काय सांगते, जाको राखे साइया मार सके ना कोई, बालन बाका करी सके जो जग बैरी हो. त्या परमेश्वराची कृपा असल्यानंतर त्याला कोण मारू शकतो गाई. छोटासा ध्रुव अरण्यात जाण्यासाठी निघाला. पायामध्ये पादत्राण नाही, जोळीमध्ये 2 गाज बांधण्यासाठी अन्न सुद्धा आईला वेळेवरती मिळालं नाही. आईच्या चरण स्पर्श केला. बाळाला उचलून आईनं आपल्या हृदयाशी धरलं. तिचं संपूर्ण प्रेम प्रेमासुरूच्या रूपात नेत्रामध्ये साठवलं, पण अश्रू गळू दिला नाही. मी जर अश्रू ढाळले तर माझा ध्रुव प्राण सोडेल. तो इतका सात्विक अंतकरणाचा आहे. आईला दाबून धरलं अंतकरणात. दुःखाची सहनशीलता आईच्या हृदयात असते. आई दुःख सहन करू शकते. तिच्यामध्ये शक्ती आहे, दुःख सहन करण्याचे सामर्थ्य आहे, किमया आहे, जादू आहे. ध्रुवाला जमिनीवर ठेवलं. जा पुत्र, एवढ्या बालपणी तुला जर परमेश्वराचं दर्शन होत असेल, तुझ्या मार्गामध्ये मी कधीही प्रतिबंध करणार नाही. माझा परमेश्वर अनन्या तुझं रक्षण करो, त्याच्यासाठी एवढी प्रार्थना केली. ध्रुवाला पुन्हा पुन्हा छातीशी धरलं. कुरळ्या केसावरून कृपेचा हात फिरवला आणि ध्रुवाला असं सोडलेलं आहे. त्याच पावलाने, सुकोमल पावलाने ध्रुव निघाले. दूर गेल्यानंतर आईने हंबरडा फोडला काही सारखा. आपलं संपूर्ण मन मोकळं केलं. तोपर्यंत ध्रुव फार दूर निघून गेला होता. जात असताना पुढे श्री नारदजीची आणि त्यांची भेट झाली. नारदाने बालक पाहून उचलला, मांडीवरती घेतला. कोण आहेस, कोणाचा पुत्र आहेस. बाबा मला बाप नाही, मला फक्त आई आहे. माझ्या आईचं नाव सुनीती आहे. मला मी आईचं नाव विचारतो, वडिलांचं नाव विचारतो. मला वडील वगैरे कोणी नाही. ज्याला बाल अंतकरणाची सुद्धा दया नाही, तो बाप नाही. ध्रुवाला बापाचा खूप राग आलेला होता. आणि शेवटी नारदजीनं ध्रुवाला सांगितलं, बाळ कुठे निघालास. सांगितलं, जो परमपिता अरण्यात राहतो, माझ्या आईनं सांगितलेलं आहे, त्याची भेट होत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही. नारदजीनं सांगितलं, आईनं सांगितलेल्या शब्दांचं अनुसरण कर आणि जायचं आहे. पण जाताना मी तुझ्या कानात एक मंत्र देतो.
ध्रुवाच्या कानामध्ये नारदजी ओम नमो भगवते वासुदेवाय यम मंत्रम सप्तरात्रम प्रपठन, हा मंत्र 7 दिवस पर्यंत जप करायचा. तू साक्षात तू ज्याची प्रतीक्षा करत आहे, ज्या माय बापाची, तो बाप तुझ्या समोर उभा आहे. आणि तो मंत्र घेऊन निघाले ध्रुव. नारदजीला सुद्धा विशेष वाटलं. एवढ्या मोठ्या बालपणी हे विरक्ती, हे वैराग्य, हे भाव किती विशेष आहे. आणि सांगितलं, बाळ थांब, तुला जागा सांगतो. त्या बापाचं स्मरण करायचं. पुण्यम मधुवनं यत्र सानिध्यं नित्यदा हरे, पुण्यम मधुवनं यत्र सानिध्यं नित्यदा हरे. पुढे मधुवन नावाचं वन लागेल. मधुवनामध्ये यमुना तीरावरती पिंपळाचा वृक्ष आहे. त्या पिंपळाच्या वृक्षाखाली बसू ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 7 दिवस पर्यंत तुला जप करायचा आहे. साक्षात नारायण तुझ्या समोर प्रगट होईल. गुरुने दिलेला आशीर्वाद. श्री ध्रुवजी यमुना तटावरती मधुवनात गेले. मधुवनालाच कोणी आजची मथुरा म्हणते. जिथे आजची मथुरा आहे ते पूर्वीचं मधुवन होतं. मधुवन एक सेपरेट वन आहे. जसं वृंदावन आहे, मधुवन आहे, निधिवन आहे, ललित वन आहे. हे वन आहे. या वनाची नावं आहेत वेगवेगळी. कुंजवन आहे. मधुवनात गेल्यानंतर ध्रुव, छोटेसे ध्रुव पिंपळाच्या वृक्षाखाली मांडी मारून बसलेले आहे. हातामध्ये तुळशीची माळा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आहे. 6 दिवस झाले कोणी आलं नाही. 7वा दिवस उगवलेला आहे. आणि 7 दिवस पर्यंत त्यांनी अहोरात्र भगवान श्री वासुदेवाचं चिंतन केलं. ओम नमो भगवते वासुदेवाय श्री कृष्ण शरणम या वैष्णव मंत्राचा जप केला. आणि 7व्या दिवशी साक्षात शंख चक्र गदा पद्मधारी परमात्मा त्यांच्या समोर प्रगट झाल्यानंतर ध्रुवाला वाटलं आपण काहीतरी प्रभूची स्तुती करावी. इच्छा होती पण वाणी प्रगट होत नव्हती. त्यावेळी म्हणतात भगवंतांच्या त्यांना गालाला शंख लावला आणि त्यांच्यावर अंतकरणातून स्तुती प्रगट झाली. योक्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ही स्तुती झाली. त्याच्यानंतर नारदी तिथे आले. नारदींना वडिलांची नाराजी सांगितली. वडील तुझी वाट पाहत आहे. त्यांना पश्चाताप झालेला आहे. काय उत्तानपाद राजा अयोध्येचे चक्रवर्ती सम्राट होते. त्यांनी संपूर्ण अयोध्या नगरी सजून काढली. माझा ध्रुव येईल तर त्याचा सत्कार करणार. त्यांना केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला. माझ्या सुपुत्राला मी घरातून काढून दिलं. माझी खरी पत्नी तिला मी अवहेर केला आणि तिला राजभवनातून हाकलून दिलं. नारदीनं सांगितल्यावरून ध्रुव घरी जायला निघाले. तिथे भगवत साक्षात्कार झाला होता. घरी आल्यानंतर सुनीती मातेला प्रथम भेटायचा त्याने कबूल केलं होतं. पण सुनीतीनं सांगितलं अगोदर बाबांचं दर्शन घे. वडिलांचं दर्शन घेतल्यानंतर वडील म्हणाले पुत्र क्षमा कर मला. मी फार अपराधी आहे. तुझ्यासारख्या महावैष्णवाचा मी अपराध केलेला आहे. बाबा तुम्ही माझे पिता असं बोलू नकास. नंतर सुनीती मातेच्या दर्शनाला गेले. सुनीतीनं सांगितलं जिच्यामुळे तुला भगवत साक्षात्कार झाला आई सुरुचीचं अगोदर दर्शन घेतल्यानंतर माझं घे. ती तुला जर अभद्र शब्दानं बोलली नसती तर तुला हा त्याग झाला नसता. त्याग होण्याला सुद्धा अनेक कारण असतात लक्षात ठेवा. त्या कारणापैकी ते कारण आहे सुरुची मातेचं दर्शन घेतलं, सुनीतीचं घेतलं. नंतर हे ध्रुव यांच्या चरित्रामध्ये पुष्कळ गोष्टी आहेत. यांच्याच वंशामध्ये नंतर वेन नावाचा राजा झाला. वेनाच्या पोटी त्या ठिकाणी पृथू नावाचे राजा झाले आणि पृथूने अनेक वर्ष